मित्रांनो, हे शेळी पालनापेक्षा कोणाच्या महिन्यानं राहिलेलं परवडतो. 8-10 हजार रुपये महिन्याला परवडतो. पण शेळी पालनात काही खरं नाही. आजपासून मी शेळी पालन बंद करणार आहे, शेळ्या विकणार आहे. कोणाला जर घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा. कारण की खूप कंटाळा आला मित्रांनो. 4-5 वर्ष झाली मी परेशान आहे याच्यामध्ये. कुठं जाता येत नाही, काय नाही. एक तर काहीच करता येत नाही, कोणाच्या नातेवाईकाच्या घरी जाता येत नाही. आणि याच्यापेक्षा कोणाच्या तरी महिन्यानं राहिलेलं परवडतं. कोणाकडून 10-15 हजार रुपये महिना कमवलेला परवडतो. पण याच्यामध्ये खूप परेशानी. शेळ्याच्या लेंड्या झाडा लागतात, शेळ्या धुवावं लागतात, गोचिडं अंगावर येतात, गोचिडं बसतात. खूप म्हणजे परेशानी, झाडझूड करावं लागते, खूप मेहनत करावं लागते याच्यामध्ये. शेळी पालनाचं काहीच खरं नाही. आणि शेळी पालन करू पण नका तुम्ही. खूप म्हणजे अवघड आहे, तुमच्याकडून होणार नाही. कारण की याचं लय खवदो करावं लागते, काय सांगा तुम्हाला. याच्यामध्ये शेळ्याच्या लेंड्या झाडा, शेळ्याला गोचिडे झाले तर शेळ्यांना धुवून काढा. त्याच्यानंतर फवारणी करा. त्याच्यानंतर जी एखाद्या शेळीची डिलिव्हरी झाली तर तिची घाण धुवून काढा. तिचं म्हणजे एखाद्या दिवस आसाड्या पडल्या तर त्याचं पण नियोजन चांगलं करा. खूप 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 म्हणजे खूप कष्ट आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी आजपासून शेळीपालन बंद करून टाकणार आहे. मस्त आपलं एखाद्याच्या महिन्यांना राहायचं, 10-15 हजार रुपये महिना घ्यायचा आणि आबाद मजेशीर राहायचं. खाणं पिणं आबाद. मनाला वाटलं तर कोणत्या नातेवाईकाचे लग्न कार्याला जायचं, पाहुणे रावळे असले जायचं, नातेवाईकाच मस्त फिरायचं, मजा करायची. ह्या शेळी पालनामध्ये म्हणजे काहीच काहीच फायदा नाही. फक्त कष्ट कष्ट कष्टच. सकाळी आलं की दिवस निघल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत यांच्यामध्येच राहावं लागतं. सकाळी 6 वाजता आलं की झाडझूड करा, खुराक चारा, त्याच्यानंतर चारा कापा, चारा आणून टाका, गवत कापा, गवत आणून टाका, परत पाणी पाजा, पाणी पाजल्याच्यानंतर परत दुपारी यांच्या तैनातीत राहावं लागतं. त्याच्यापेक्षा डायरेक्ट बिनधास्त आपला आबाद ड्युटी करायची 10-15 हजार रुपये महिन्यानं आणि आबाद राहायचं, नो टेन्शन. कारण की शेळीपालनाचं काही खरं नाही. शेळीपालन आपल्याकडून होणार नाही. कारण की 4-5 वर्ष झाले आपण करतो, पण याच्यामधून काही आपल्याला भेटत नाही. आणि बरेच जण म्हणतात की शेळीपालनाचं काहीच खरं नाही. खरंच खरंच गोष्ट आहे बरं का. शेळीपालनाचं काही खरं नाही. शेळीपालनामध्ये काहीच परवडत नाही. कारण त्याच्यामध्ये खवदो खूप जास्त असते. असे म्हणणारे बरेच जण असतात, तुमचे मित्रमंडळी असतात. शेळीपालन कशाला करतो, काय खरं आहे, शेळीपालनामध्ये काहीच परवडत नाही, असं बरेच जण तुम्हाला सांगणारे असतात. पण मित्रांनो, आज कोणाच्या महिन्यानं राहणं एवढं सोपं नाही. मी सकाळी यांना खुराक चारला, झाडझूड केली, आता यांना चारा टाकला, बुसकट खाल्लं त्यांनी. आता शेळ्या आबाद बसले आणि मी पण आबाद बसलो. आता सावलीला बसलो निवांत. आता वाजले 11:30. 11:30 ते 4 वाजेपर्यंत आपल्याला मधल्या गॅपमध्ये कुठलंही काम नाही. लावा तुम्ही 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4 ते 4.5 तास आपण निवांत बसणार. आपल्या मनावर राहिलं, कुठं जायचं, गावाकडे जायचं, इथं बसायचं, आराम करायचा निवांत. शेळ्या काही 4 वाजेपर्यंत उठत नाही. सावलीला निवांत बसलेले आहेत, त्यांचे पोटं भरलेले आहेत, पाणी प्यालेले आहेत. विचार करा, आज जर तुम्ही कोणाच्या महिन्यानं राहिले तर ते रात्रंदिवस तुम्हाला राबून घेतात. 10,000 सोडून तुम्हाला 15,000 रुपये महिना देतील. पण 12-15 तास तुम्हाला त्यांचं काम करावं लागतं. कुठं जर गावाशिवाय जायचं म्हटलं तर तुम्हाला त्यांच्याकडून खाडा होतो तुमचा. 400-500 रुपये जे रोज असून तुमचा, तो तुमचा कट केला जातो. तुम्ही एकाची असं आहे की आपण महिनदारी करणं म्हणजे एखादीची गुलामगिरी करणं आहे. त्याच्या दावणीला बांधल्यासारखं. जसं बैल दावणीला बांधला जातो तसा आपण गुलामगिरी त्याच्या दावणीला बांधल्या जातो. जोपर्यंत त्याचा साल संपत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येत नाही. पण शेळीपालन असा एक व्यवसाय आहे की याच्यामध्ये मालक पण तुम्ही, गडी पण तुम्ही. असे मित्र भरपूर असतात की ते म्हणतात, एखाद्याला जर तुम्ही म्हणले मला शेळीपालन करायचं, ते तुम्हाला सरळ सरळ सांगणार शेळीपालन परवडत नाही, शेळीपालनामध्ये खूप घाण आहे, शेळीपालन असं आहे तसं आहे, खूप लेंड्या झाडा लागतात, गोचिडा असतात. अशा बऱ्याच भानगडी सांगतात. कारण की मला तसा अनुभव आलेला आहे, मला पण तसं म्हणलेले आहेत. पण मित्रांनो, तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, व्यवसाय करायचा तर शेळीपालन नक्कीच करून बघा. आणि पहिल्या वर्षी तुम्हाला काही भेटणार नाही. मी आजच सांगतो तुम्हाला, पहिल्या वर्षी तुम्हाला 1 रुपयाचा नफा भेटणार नाही. भेटल, पण आजच सांगतो मी तुम्हाला, 1 वर्ष नफ्याची आशा धरायची नाही. पण दुसऱ्या वर्षापासून तुमचं इन्कम चांगल्यापैकी चालू होऊ शकतो.
विचार करा मित्रांनो, 800 रुपये किलोनं बोकडाचं मटण आहे. आज कोणत्या तुमच्या शेतामधल्या कोणत्या मालाला 800 रुपये किलो भाव आहे? 800 रुपये किलोनं जाणारा कोणता शेतातील माल आहे तुमचा? 770 रुपये किलोनं तुमचा कापूस जातो. 30-35 रुपये किलोनं तुमची सोयाबीन जाते ज्यावेळेस तुम्हाला विकायची गरज असते. आणि गहू जर म्हणलं तर आता गहू झाले शेतकऱ्याकडे 3,500-4,000 रुपयापर्यंत गहू गेले ते. आता शेतकऱ्याचे गहू निघले 2100 रुपये गहू चालू आहे, 2021 रुपये. ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल असला त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी असतो. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, सध्या संधी आहे तुम्हाला. सध्या म्हणजे इथून पुढं वाढतच चालणार आहे बोकडाचं मटण. पुढल्या वर्षी एका वर्षामध्ये नाही 1000 रुपये किलो बोकडाचं मटण हो, कारण खाणारे भरपूर आहेत, भरपूर हॉटेल्स आहेत, भरपूर काही लोक म्हणजे आजकाल पैशाचा विचार नाही करत. खाण्यापुढं पैशाचा विषयच नाही. आज विचार करा, माझ्याकडं हा पहिलवान बघा, हा जवळपास 25,000 रुपयापर्यंत एकच बोकड जातो माझा. 1 वर्ष सांभाळला, एका वर्षामध्ये 25,000 रुपये एका बोकड्याचे जर म्हणलं तर विषय लक्षात घ्या तुम्ही. आता माझ्याकडे टोटल 19 प्राणी आहेत, सगळे 19 आहेत. लहान करडं आता 5 करडं आहेत नवीन, तर त्याच्यामध्ये 3 पाठी आहे आणि 2 बोकडं आहेत आणि एक बिठलचा बोकडं पण आहे आपल्याकडं. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, ऐकावे जनाचे करावे मनाचे. लोक काय करत असतात, तुम्हाला वेगळा मार्ग दाखवत असतात, पण आपल्या मनामध्ये जो मार्ग आहे त्याच मार्गाने चालायला पाहिजे. लोकांचं ऐकून कधीच चालायला नाही पाहिजे. लोक तुम्हाला कधीच घोड्यावर चालू देणार नाही, पायी चालू देणार नाही. त्याच्यामुळं स्वतःचा निर्णय करायचा, व्यवसाय करायचा काय गुलामगिरी करायची. गुलामगिरी करायची असेल तर सरळ महिनदारी धरायची. आणि आयुष्यामध्ये महिनदारीमध्ये कधीच माणूस सुधरू शकत नाही. व्यवसाय असा दागिना आहे की व्यवसायामध्ये तुम्ही 1, 2, 3 वर्षामध्ये नाही पण 5 वर्षामध्ये का होईना तुमचं भविष्य नक्कीच तुम्ही उज्ज्वल करू शकता. पण महिनदारीमध्ये तुम्ही कधीच 500 रुपये रोजाना तुमचा म्हणजे भविष्य बदलू शकत नाही, कारण ते तुमच्या कुटुंबाला तेवढं खाय प्यायला लागतं आहे. त्याच्यामुळे माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, शेळी पालन करा, शेळी पालन करा आणि शेळी पालन करा. शेळी पालनासारखा दुसरा कुठलाच व्यवसाय एवढा फायदेशीर नाही. आणि खरंच भविष्यामध्ये भरपूर आपले शेतकरी मित्र शेळी पालनच करणार आहेत, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचा कल आता शेळी पालनाकडं आहे. कारण की याच्यामध्ये इन्कम सगळ्यात बेस्ट आहे आणि भाव म्हणजे हमी भाव आहे. आपण स्वतः याचा भाव ठरवू शकतो. बाकीच्या मालाचा भाव आपण स्वतः ठरवू शकत नाही. आपण पिकू शकतो पण विकू शकत नाही. हे पिकू शकतो आणि विकू शकतो स्वतः आपण, कारण की याला भाव आपण ठरवू शकतो याचा. तर मित्रांनो, नक्कीच शेळी पालन करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.